स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपला एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर सर्वांना जय आदिवासी मित्रांनो. आशा करतो की सगळे चांगले असतील मित्रांनो. तर मित्रांनो हे बघा बाहेरचं वातावरण कसं झालंय. सकाळचे आता 9 वाजलेत मित्रांनो. बरंच मोकळं झाडं तोडलेत मित्रांनो. ते बकाम होतं ना त्याला छाटलं मित्रांनो. तर बराच असा आता प्रकाश यायला लागलाय तिकडून. हे बघा बाहेर आपली गाडी उभी तिथं. चला तुम्हाला ते बाहेरचं दाखवतो. हे बघा झाडावर आता चिवताई होती बरं का, पण कुठे गेली काय माहित. नंतर गावाची इथंच बसेल होते. बघा समोरचे पारावडने चाललेत आता कामाला लोक. आता रानात चाललेत मित्रांनो. आज पाणी आलं तर मित्रांनो, पण काय एवढं प्रेशर नाही, पाणी येत नाही. आता पाण्याची टंचाई लय भासेल मित्रांनो. कारण की मित्रांनो मी सकाळी सकाळी ना बोंबीलवाल्याची वाट बघत होतो, पण अजून याही नसतो. 9 वाजेपर्यंत येत असतो, पण आज काय एवढं लवकर नाही आलाच नाही. आज भरपूर टाईम झाला. बघू आता किती वाजते त्याला यायला आपल्याला बोंबील घ्यायची. कारण की आज रविवार आहे ना, रविवारी चक्कर मारत असतो तो. पण आज का बरं या अजून आला नाही. आता 9 वाजायच्या आधी येत असतो. काल बाजार होता मित्रांनो, पण काय बाजारातून घेतले नाही आपण बोंबील. बघू आता याला किती टाईम लागतो. बघा सगळं इथं अजून वरलं जे वाटा धुवून काढला होता मित्रांनो सकाळी. पाणी सकाळीच पाण्याने मस्त वाटा धुवून काढला होता. बघू आता. त्या बघा मित्रांनो तिकडे ना हा पोल दिसतो मित्रांनो. काल काय आहे ना डंपरने त्याला धडक दिली तर पार वाकडा होऊन गेला मित्रांनो. तो बरंच कनेक्शन तुटलंय एक जणाचं. आपलं नाही तुटलं तेवढं तरी बरं झालं. बघू किती वाजता तर येतो. तर हे बघा मित्रांनो आत्ताच बोंबीलवाला आलता. मी बोंबील घेतले. हे बघा चांगले असे बोंबील घेतले. जाड असे पण मध्यम जाड असे बोंबील मित्रांनो घेतले. हे बघा इथून दिसत असेल तुम्हाला, कारण की त्याला यायलाच टाईम झाला. तेव्हा म्हणे का फेरी मारून यावं लागतं, त्याच्यामुळं आज उशीरच झाला म्हणे. तर चला मित्रांनो घरात वगैरे ठेवू आपण आणि घेऊ आंघोळ करून. आता बराच टाईम झालाय. आंघोळ वगैरे करू आता, फ्रेश होऊ चांगलं. फ्रीजवर ठेवू थोडं वेळ, मग मम्मी देईल ठेवून आहे का नाही. चला मग आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे होतो आता मी. मित्रांनो आता आंघोळ बेंघोळ करून फ्रेश वगैरे होऊन मित्रांनो मम्मी म्हणे का दळायला जाय, त्याच्यामुळं दळायला आलोय मित्रांनो गावात. इथं आपली गाडी लावली आणि थोडं ऊन आहे ना, थोडं ऊन चमकत होतं मित्रांनो. त्या तिकडे आहे ना एक XUV 500 उभी होती मित्रांनो. त्याच्यामुळं तिची काच आहे ना डोळ्यावर चमकत होती. तर बघा ह्या पोलच्या साईडला उभं राहिलो मित्रांनो, कारण की थोडं जरी डोळ्यावर चमकलं ना तर लगेच डोकं दुखायला सुरुवात होती ते मित्रांनो. त्याच्यामुळे इकडं थांबलो. हा बघा इकडे इकडे हे बघा गिरण येतं. आपलं दळण टाकलंय मित्रांनो. लवकरच होईना निघू मग घरी. त्या बघा ती गाडी दिसते ती व्हाईट मित्रांनो XUV 500, आणि तिची चमकत होती काच मित्रांनो डोळ्यात. त्याच्यामुळे पलीकडे गेलो होतो. तर चला आपलं दळण झालं का जाऊ मग घरी. बघा मित्रांनो रोडच्याच इथं चांगलं उद्यान बनवलेलं आहे मित्रांनो. बापराव पाटलाचं मित्रांनो हे बघा स्मारक बनवलेलं आहे इथं. आणि समोर आहे ना इथं मस्त असं ग्राउंड बनवलेलं आहे मित्रांनो. लाईट वगैरे लागत मित्र. संध्याकाळच्या टायमाला तिथं पाणी वगैरे मस्त असं उडावले जातात. कलर वगैरे लाईटिंग मस्त दिसतं मित्रांनो. बघा किती भारी स्मारक बनवलेलं आहे गावात. आणि इकडे गावात रोड जातो मित्रांनो बाजार तळाकड, आणि इकडे श्रीरामपूर रोड आहे मित्रांनो समोर. आणि इथं गिरण वगैरे आहे ना, इथं तळायला येत असतो आम्ही कायम. बघा काय मस्त आहे बनवलेलं आहे स्मारक. रात्रीच्या टायमिंगला आहे ना लय भारी दिसतं मित्रांनो. बघा इकडं झाडं पाहिले किती मस्त आहे. आता छाटणी झाली होती मित्रांनो या झाडांची. डबल वाढलंय आता. आता होईनच आपलं दळण निघत घरी. मित्रांनो बघा दळून आलो, गावातून दळून आलो.
अख्खं अंग खराब झालं पिठाने मित्रांनो. आत्ता झालं हे बघा, हाताला पीठ वगैरे लागले, सगळे कपडे खराब झाले. काय उपयोग नाही गाड्या, आंघोळ करून देखील अख्खे कपडे खराब झाले मित्रांनो. पांढरे ते बघा तिकडं, काल आहे ना पूल उडावला होता, त्याचं काम चालू आहे. लाईट वगैरे आले तर वायरमॅन नंतर आता दुसरा पूल टाकायचा आहे. गाडीवाल्यांनी पाहिले सुगट नाही, मागच गुतले तरी तोडत गेला, डायरेक्ट पोलच पाडून टाकला. बघा तिकडे काम चालू आहे. तर हे बघा मित्रांनो, मी कुठं आलो आता फिरायला म्हणजे पाटाला आलो होतो मित्रांनो. वळणला गेलो होतो, मम्मीला सोडलं तिकडं आणि मी आलो मित्रांनो. ह्या बघा घरी चाललं ताळ्याचं. हे बघा याचं रोडला तळ लागतं मित्रांनो. पुढं काय बघा पाटाला पाणी आलंय मित्रांनो. बरेच दिवस झालेत, पण बऱ्याच दिवसापासून इकडं काय चक्कर नव्हता झाला. पाणी बघा काय मस्त पाणी वाहतंय. हे बघा मित्रांनो, समोर तिकडे फॅक्टरी आहे आणि आपण तो जातो मित्रांनो. तो आहे ना, हे शॉर्टकट घेतला मित्रांनो मी इथून, आणि तो तिकडे डांबरे आहे मित्रांनो. ती कंपनी दिसते आणि त्या कंपनीच्या पुढून डांबरे, तिकडून असं जायला रोड आहे. पण आहे ना, मी या मधल्या रोडने बरेच दिवस झाले आलो नव्हतो मित्रांनो. तर कसं दुपारी जेवण वगैरे केलं मित्रांनो, आणि अचानक मम्मी बोलली का वळणला जायचं, त्याच्यामुळे मग वळणला सोडायला गेलतो. बघा आता दिवस पण उतरलाय मित्रांनो, पुरा दिवस गेला मित्रांनो. हे बघा इकडं विहीर दिसते मित्रांनो, इथं लागण वगैरे. हे बघा समोर किती मस्त आहे. दिवस मावळ आहे मित्रांनो. आता तर किती छान वाटतंय. आता छोटा रोड असल्यामुळे आहे ना, गाड्याचं गेल्या ना तर सगळी धूळ उडते मित्रांनो. ह्या बघा आता ती वॅगनर गाडी गेली मित्रांनो. ह्या बघा माग कसं होतंय, कारण की मातीचे रोड म्हटल्यावर हा मग सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो मित्रांनो शेतकऱ्यांचा. वाडी वस्तीवर जे लोक असतात ना, असे रोड असतात मित्रांनो आमच्या इकडं. ह्या बघा म्हणजे पाऊस झाला का मग इकडे यायचं शॉर्टच घ्यायचं नाही, कारण की आलं का गाडी फसली. बघा किती जड वाहतूक, म्हणजे उसाचे ट्रॅक्टर बिक्टर जाऊन जाऊन बघा किती खराब रोड होतोय. त्या काही इकडे किती मस्त शेत आहे मित्रांनो. आता सगळे लागीन आणि कांदेच लावलेले आहे ना, त्याच्यामुळे सगळीकडे हिरवं हिरवं दिसतंय. ते बघा लांब लांब वस्ती आहे मित्रांनो. ती वस्तीचं दिसते ना मित्रांनो तुम्हाला समोर, नारळाचे झाडं वगैरे. तिकडे आहे ना आधी आम्ही कामाला जायचं बरं का मित्रांनो, कारण की दिवाळीचं सीझन असलं का कॉलेज सुटलं का मित्रांनो, मग आपलं मम्मीसोबत जायचो मी कापूस याचायला, अजून त्यांना मदत वगैरे करायला जायचं मित्रांनो. कारण की गोण्या भरायला असल्या ना उचलत नसायचे, मग आम्ही जायचो तिकडं मित्रांनो. बघा लय भारी बरं का मित्रांनो. आपण कधीतरी जाऊ त्या रोडने देखील, कारण की ते समोर जातो ना तिकडं रामकाठी, तिथून असं मध्ये जावं लागतं मित्रांनो. ते घर दिसतंय ना व्हाईट कलरचं, ते घरावर टाकी वगैरे आहे मित्रांनो. तुम्हाला नाही दिसायचं बहुतेक, कारण की दिवस चालला काल, त्याच्यामुळं ना दिसून नाही यायचं मित्रांनो. हे बघा पाणी बघा किती मस्त आहे, मग एकदम मोकळं मोकळं पाणी आहे मित्रांनो. काय भारी पाणी वाहतंय बघा. ही मजाच वेगळी असते. पलीकडे शेत आहे, तिकडे रान आहे मित्रांनो. तिकडे दिसतं ना तुम्हाला, त्या बघा ते घर वगैरे. तिकडे तो डांबरे आहे मित्रांनो, त्या डांबरेने जात असतो मी, पण आज शॉर्टकट घेतला इकडून मधून, म्हणलं मधून जावा. ह्या बघा फॅमिली चालली आहे मित्रांनो गाडीवर, छोटं बाळ आणि ते. तर चला मित्रांनो निघू मग आपण समोर जाऊ आता घराच्या दिशेने. तर मित्रांनो बघा आता मी कुठे येऊन थांबलोय, तळ्यावर आलेलो आहे मित्रांनो, कारण की बरेच दिवस झाले इकडे आलोच नव्हतो. बघा समोर मस्त तळाचा नजारा बघा मित्रांनो किती छान आहे, आणि त्याच्या सूर्य खाली जातोय मित्रांनो, दिवस मावळतोय, तर किती छान वाटतंय मित्रांनो बघा. आणि त्या तिकडे बघा माणूस कसा टोपीवर मासे धरून राहिला मित्रांनो. काय मस्त नजारा आहे मित्रांनो, खरंच लाजवाब बसा वाटतंय मित्रांनो. कारण की हो नजारा ना कधी कधी आपल्याला पाहायला भेटत नाही, कारण की आम्हालाच भेटत नाही. आम्ही तर गावात असतोय, तरी कधी कधी फिरायला भेटत नाही कामानिमित्ताचं.
तर बघा संध्याकाळचं वातावरण आहे मस्त असं नजारा आहे मित्रांनो. ते बघा तिकडे किती मस्त ते पलीकडे आहे ना, पलीकडे वस्ती मित्रांनो तुम्हाला दिसत असेल. ह्या बघा तिकडे वस्त्या वाटतात. हे बघा तिकडे घर आहे मित्रांनो, घर आहे तिकडे मस्त पैकी छोटे छोटेले घर आहे. बघा किती मोठा तळाचा एरिया आहे हा. पाणी बघा कुडवर आहे ते तर जाऊ द्या. इकडं बघा हे बघा किती मस्त आहे. बघितले का नारळाची झाडं बघा काय छान आहे यार. तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो मित्रांनो. सर्वांना जय आदिवासी. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की कळवा व लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो, शेअर करा. तर हे बघा संध्याकाळचा टाईम झालाय बघा. पाखरं किती मस्त उडत आहेत. गेले आता मित्रांनो बराच लांब गेले. चला तर भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो.